नमस्कार. आता एक साधा प्रश्न. दिवसभरात आपण पुरेसं पाणी पितो असं आपल्याला खरंच वाटतं का? अनेकदा आपल्याला वाटतं की आपण तर भरपूर पाणी पितोय, पण शरीरातून काहीतरी वेगळंच सांगत असतं. चला आज याबद्दलच बोलूया. पाणी पिण्यासाठी तहान लागण्याची वाट पाहता का? आपल्यापैकी बहुतेक जण हेच करतात, नाही का? पण गंमत म्हणजे इथेच आपली सगळ्यात मोठी चूक होते. ऐकायला थोडं विचित्र वाटेल, पण तहान लागणं हे डिहायड्रेशनचं म्हणजे शरीरात पाणी कमी झाल्याचं पहिलं नाही तर शेवटचं लक्षण आहे. याचा अर्थ ज्या क्षणी आपल्याला तहान लागते त्या क्षणापर्यंत शरीर आतून बरंचसं कोरडं झालेलं असतं. म्हणजे बघा, आपण तहान लागण्यालाच सगळ्यात मोठा अलार्म समजतो, पण खरं तर तो एक डिलेड सिग्नल आहे, म्हणजे उशिरा मिळणारा इशारा. आपलं शरीर आहे ना, ते खूप हुशार आहे. ते तहान लागण्याच्या खूप आधीच आपल्याला छोटे छोटे सूक्ष्म इशारे देत असतं, ज्याकडे आपले लक्षच जात नाही. चला तर मग बघूया हे इशारे कोणते आहेत. आज आपण अशाच 15 लपलेल्या किंवा म्हणा ना आपण दुर्लक्ष करतो अशा लक्षणांबद्दल बोलणार आहोत. ही लक्षणं म्हणजे तहान लागण्याआधीचे वॉर्निंग सिग्नल्स आहेत. चला तर मग एक एक करून पाहूया. सुरुवात करूया आपल्या पचन संस्थेपासून, कारण शरीर सगळ्यात आधी इथेच धोक्याची घंटा वाजवायला सुरुवात करतं. पहिलं आणि सगळ्यात सोपं लक्षण लघवीचा रंग. जर तो गडद पिवळा असेल तर समजून जा शरीर पाणी वाचवायच्या मोडमध्ये गेलंय. आपलं ध्येय काय असायला हवं, तर लघवीचा रंग अगदी पाण्यासारखा स्वच्छ. दुसरं लक्षण आहे बद्धकोष्ठता. अगदी सरळ गणित आहे. आतड्यांना त्यांचं काम नीट करण्यासाठी पाणी लागतं. पाणी कमी झालं की त्रास सुरू होतो. आणि तिसरं तोंडाचा वास येणं. आता याचा पाण्याशी काय संबंध, तर पाणी कमी झालं की तोंडातली लाळ कमी होते आणि ही लाळच तोंडाला स्वच्छ ठेवते. लाळ कमी झाली की दुर्गंधी वाढते. ओके, पचनसंस्थेबद्दल तर कळलं. आता वळूया आपल्या कंट्रोल सेंटरकडे, म्हणजे आपला मेंदू. डिहायड्रेशनचा थेट फटका मेंदूला कसा बसतो ते पाहूया. कधी विनाकारण डोकं दुखल्यासारखं वाटतं का? याचं एक मोठं कारण डिहायड्रेशन असू शकतं. आणि हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण आपला मेंदू तब्बल 73% पाण्याने बनलेला आहे. जेव्हा पाणी कमी होतं ना, तेव्हा तो अक्षरशः अकसतो आणि मग सुरू होते डोकेदुखी. आता हे थोडं अनपेक्षित आहे, पण अचानक गोड खावंसं वाटणं हे सुद्धा डिहायड्रेशनचं लक्षण असू शकतं. कसं? कारण पाणी कमी असेल तर आपलं यकृत म्हणजे लिव्हर साठवलेली ऊर्जा वापरू शकत नाही. मग शरीर एनर्जीसाठी सोपा मार्ग शोधतं आणि तो म्हणजे साखर. यासोबतच असं होतं का की कामात लक्षच लागत नाहीये किंवा काही केल्या कॉन्सन्ट्रेट करता येत नाहीये? आणि सगळ्यात महत्त्वाचं, बसल्या जागेवरून पटकन उठल्यावर डोळ्यासमोर अंधारी येते, चक्कर आल्यासारखं वाटतं? हे सगळं म्हणजे मेंदू ओरडून सांगत असतो की मला पाणी हवंय. ठीक आहे, मेंदूनंतर आता बघूया की पाण्याची कमतरता आपल्या शरीराच्या मूव्हमेंटवर म्हणजे स्नायू आणि सांध्यांवर कसा परिणाम करते. सांधेदुखी. विचार करा, आपली हाडं एकमेकांना घासू नयेत म्हणून त्यांच्यामध्ये एक कुशन असतं, कार्टिलेज. आणि हे कुशन 80% पाण्याने बनलेलं आहे. पाणी कमी झालं की हे कुशन कोरडं पडतं आणि मग सुरू होतो त्रास. स्नायूंमध्ये पिटके येणं, खास करून रात्री पायात गोळा येणं, हे तर डिहायड्रेशनचं अगदी क्लासिक लक्षण आहे. आणि सततचा थकवा. ह्याचं कारण असं की पाणी कमी झाल्यावर रक्त घट्ट होतं आणि आपल्या बिचाऱ्या हृदयाला ते पंप करण्यासाठी जास्त जोर लावावा लागतो. आणि आता वळूया शेवटच्या गटाकडे, त्वचा आणि इतर काही लक्षणं जी आपल्याला आरशात बघितल्यावरही कळू शकतात. यामध्ये काही अगदी सहज दिसणारी लक्षणं आहेत, जसं की त्वचा कोरडी पडणं, ओठ फाटणं, डोळे खोल गेल्यासारखे वाटणं. एवढंच नाही तर कधीकधी हृदयाची धडधड अचानक वाढते किंवा दिवसातून 4-5 पेक्षा कमी वेळा लघवीला होते. हे सगळे रेड अलर्ट आहेत. एक सोपी टेस्ट आहे जी आत्ताच्या आत्ता करता येईल. हाताच्या मागच्या बाजूची त्वचा चिमटीत पकडून सोडा. जर ती परत जागेवर यायला वेळ लावत असेल तर समजून जा की शरीरात पाण्याची खूप कमतरता आहे. यालाच म्हणतात त्वचेची लवचिकता कमी होणं. तर ही होती ती 15 लक्षणं. पण आता पाण्याबद्दलच्या एका सगळ्यात मोठ्या गैरसमजावर बोलूया. तो म्हणजे दिवसाला 8 ग्लास पाणी पिण्याचा नियम. आपल्याला लहानपणापासून सांगितलं गेलंय की दिवसाला 8 ग्लास पाणी प्या. पण खरं सांगायचं तर हा नियम सगळ्यांसाठी नाही. सत्य हे आहे की प्रत्येकाच्या पाण्याची गरज ही वेगळी असते. ती वजनावर, आपण किती शारीरिक काम करतो यावर आणि हवामानावर अवलंबून असते. त्यामुळे कुठल्याही एका आकड्याला न चिकटता सर्वात सोपी टेस्ट कोणती? बरोबर, आपल्या लघवीचा रंग. तर मग प्रश्न उरतो की पाणी प्यायचं तरी कसं? आता आपण जास्त पाणी पिण्यापेक्षा स्मार्टपणे पाणी कसं प्यायचं यावर बोलूया. यासाठी 2 सोप्या टिप्स आहेत. पहिली, पाणी घटाघटा पिण्याऐवजी दिवसभर थोडं थोडं सिप घेत घेत प्या. कारण एकदम खूप पाणी प्यायलं ना तर शरीर ते शोषून घेण्याऐवजी लगेच बाहेर टाकतं. आणि दुसरी, जर खूप घाम येत असेल किंवा व्यायाम करत असाल तर पाण्यात चिमूटभर सैंधव मीठ आणि थोडा लिंबाचा रस टाका. यामुळे पाण्याला मिळतात इलेक्ट्रोलाइट्स आणि ते पाणी थेट आपल्या पेशींमध्ये शोषलं जातं. लक्षात ठेवा, किती पाणी प्यायला यापेक्षा ते किती शोषलं गेलं हे जास्त महत्त्वाचं आहे. हे सगळं एका वाक्यात सांगायचं झालं तर, आपल्या शरीराचे लहान इशारे ऐका, म्हणजे त्याच्या किंचाळ्या ऐकण्याची वेळच येणार नाही. अगदी खरे नाही का? छोट्या लक्षणांकडे लक्ष दिलं की मोठे आजार टाळता येतात. तर मग जाता जाता एक शेवटचा प्रश्न. या क्षणी आपलं शरीर आपल्याला काय सांगतंय? या 15 पैकी कोणतं लक्षण जाणवतंय का? यावर जरा विचार करून बघा.